नमस्कार मित्रांनो, मी आपला मंगेश साबळे बोलतोय। काल सीओ साहेबांची गाडी अडवल्यानंतर बरेच लोक मला म्हणले दरवेळी असा राडा करणं गरजेचं असतो काय? ज्या शेतकऱ्यांसाठी ते प्रश्न विचारतं तेच शेतकरी त्याच्या विरोधात उभे राहतात। मी माझ्याबद्दल बोलतच नाहीये, मला याचा अनुभव आहे। पण अशीच घटना घडलीये सरपंच मंगेश साबळे यांच्या बाबतीत। आधी हा व्हिडिओ बघा। जय शिवराय मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे। व्हिडिओ आहे गाव पातळीवरती आपल्या ग्रामपंचायती किंवा गावातील व्यक्तींसाठी लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे सरपंच मंगेश साबळे, आणि ज्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे रविराज साबळे पाटील। मित्रांनो, सरपंच मंगेश साबळे यांनी सीओ साहेबांची गाडी अडवली, त्यानंतर जो काय राडा झाला तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत। पण त्यावर रविराज साबळे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली ते पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही जर रविराज साबळे पाटलांना सपोर्ट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी आपला मंगेश साबळे बोलतोय। काल सीओ साहेबांची गाडी अडवल्यानंतर बरेच लोक मला म्हणले दरवेळी असा राडा करणं गरजेचं असतो काय? पण माझं देखील एक म्हणणं आहे की आवाज उचलल्याशिवाय, न्याय मागितल्याशिवाय न्याय मिळत नाही हो। आता मी काल आवाज उचलला, हे बघा, हे चेक मला मिळाला। 10 लाख रुपयाचा हा चेक आहे। बीडीओ गटविकास अधिकारी पंचायत समिती फुलंब्री यांच्या नावाचा हा चेक आहे। माझाच फक्त चेक मिळाला नाही, काल 120 लोकांच्या, सरपंच लोकांच्या फाईलवर सही झाली आणि त्यांना देखील त्यांचे चेक मिळाले। जर आवाज उचलला नसता तर टक्केवारीच्या, टेबलाच्या, ऑनलाईन प्रणालीच्या, अधिकाऱ्याच्या अकार्यक्षमतेमुळे हे पैसे काम करणारे तसेच दबून राहिले असते। मित्रहो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अन्याय झाला की आवाज उचलल्याशिवाय न्याय मिळत नाही। अन्याय झाला की आवाज उचलावाच लागतो। सहनशीलतेच्या बाहेर प्रकरण गेलं की उद्रेक होतोच, आणि म्हणून अधिकारी वर्गाला देखील विनंती आहे की आपण प्रामाणिकपणे आपलं काम करावं, आणि सरपंच लोकांना जे निवडून लोकप्रतिनिधी दिले त्यांना देखील विनंती आहे की काम झालं नाही की आवाज उचलायला शिका, टेबला खालून पैसे द्यायला शिकू नका। धन्यवाद माय बापू। आलेच काय, 1 महिन्यापासून रोज चक्रा माराल ते पीएला विचारावर। या इकडे साहेब, किती फोन केले मॅडमला? बर, ते जाऊ सर, हात नाही ऍडिशनल म्हणले मला मॅडमची पेमेंट नाही उडाला, काय प्रॉब्लेम आहे? टॉपिक चरको हाथ नहीं लगाने मैडम। नहीं ऐसा नहीं, पहले बात सुनने का। नहीं निकालने की गाड़ी नहीं, हाथ नहीं लगाने सर, मैं बोल रहा हूँ। 2 मिनट मेरी बात सुनिए। ग्राम पंचायत हमारे थोड़ा सा साइड में आना, इधर से ही बात करेंगे, साइड से सुनो ना। नहीं ऐसा चलेगा ही नहीं मैडम, मैं बात कर रहा हूँ ना, प्यार से बात कर रहा हूँ। मेरा 6 महीने से पेमेंट आया हुआ है 10 लाख रुपये ग्राम पंचायत। मी सरपंच आहे गेवराई पायगाचा मंगेश साबळे। माझं 10 लाख रुपये पेमेंट आलेलं आहे। काय प्रॉब्लेम आहे यांना? हे लोक आत्महत्या करू आले काम करणारे। तुमचं डीएलसी झालंय का? आपका डीएलसी हुआ है? आपको कैसे पता नहीं? आप अधिकारी है कौन है? अरे आपका डीएलसी, मैं सरपंच हूँ, पेमेंट करना है, मेरा डीएलसी हो गया, मुझे पता है। आपका हुआ है क्या? ये अधिकारी बोलते हैं मैडम का डीएलसी नहीं है, पेमेंट नहीं हो सकता है। कैसे हो सकता है? नहीं हो रहा है ना, मैं क्यों चिल्ला रहा हूँ? इधर मैं पागल हूँ क्या? क्या देखोगे आप? तो मिलने को तैयार नहीं, गाड़ी निकालो, भाग रहे आप। नहीं, मीटिंग पहले हमारा प्रॉब्लम सॉल्व करो। ऐसे मीटिंग 6 साल चलता रहेगा आपका। बोला एडिशनल साहब को, किधर है एडिशनल साहब? गरीब माणसं पण आहे इथे, आमचे पण कामं होईना तुमच्यामुळे, आम्हाला आंदोलन करावं लागतील काय आता? 6 महिने झाले पेमेंट आम्हाला आलेलं आहे। आणखी सरांची बदली होऊन गेली, मॅडमला 2 महिने झाले अजून मॅडमची डीएलसी। मग अशा वेळी आपण 2 मिनिटं ऐका ना। आप क्या करो, सुनो ना। सॉरी, मीटिंग आहे। माझी गोष्ट आहे, शेलेन भैया एक तास गॅप दिला। हीच गोष्ट आपण एक्झॅक्ट 2 वाजता आत्ता या 2 वाजता सर मैं बोलूँ तो प्रशासन का इश्यू होते थे, वो तो सुप्रीम कोर्ट ने क्लियर किया, लास्ट भी क्लियर किया। मतलब फाइल सुटक केलेले आहेत पण बहुत सारे सगळं आपण आहे ना 2 वाजेला वो तो मैंने साइन करने वाले सर, क्योंकि मागच्या आठवड्यात मी इथे होते, मी जळगावमध्ये होते।
माझ्याकडे आतापर्यंत वेळ नाही मिळाला. मी काल रात्री आले होते. मंगेश आपण 2 मिनिट हा मी आहे, हा माझ्या विषय नाही आले ना. ठीक आहे, गुन्हे दाखल करायला मी घाबरत नाही, मात्र शेतकऱ्यावर बोलत असताना, शेतकऱ्याची बाजू मांडत असताना आम्ही कुणाला घाबरणार नाही. आम्ही तुमच्या गुन्ह्याला घाबरणार नाही. आणि शेतकऱ्याच्या तरण्याबाण मर्दपुरांनो, अरे लोकशाही वाचवण्यासाठी, यांची झुंडशाही हाणून पाडण्यासाठी हा पठ्ठ्या रस्त्यावर उतरलाय. एसपी ऑफिसला मी आता हजर राहण्यासाठी चाललोय. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, मला पावबंद करण्यासाठी, अटक करण्यासाठी ऍडिशनल एसपी मॅडम यांच्या कार्यालयात हजर राहा 12 वाजेपर्यंत असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र सरकारच्या गाडीत मी जाणार नाही. सरकारची गाडी मला आवडत नाही. सरकारच्या गाडीला मी बोजा बनणार नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून असं रस्त्यावर चालत जाणार आहे. एसपी ऑफिसला चालत जाणार आहे. आळंद पासून निघालो. आपण एसपी ऑफिस ऍडिशनल एसपी मॅडम यांच्याकडे चाललेलो आहे. आता आपण आता आपण फुलंब्री या ठिकाणी आलेलो आहे आणि सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आदर्श मुख्यमंत्री, आपल्याला विनंती आहे की जसं मी शेतकऱ्यासाठी आवाज उचलला, माझ्यावर गुन्हा दाखल केला, तसं या तालुक्याचे आमदार आणि या तालुक्याचे आमदार पती अतुल चव्हाण यांनी 4000 कोटीचा घोटाळा केला. यांनी 250 कोटीचे स्कॅनर दुसऱ्याच्या टेंडरला मारून दिले. यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी ही मागणी घेऊन आणि आमच्यावर झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आम्ही अटक होण्यासाठी ऍडिशनल एसपी मॅडम यांच्या कार्यालयात पायी या ठिकाणी निघालेलो आहे. आणि आता या फुलंब्री तालुक्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला जर का गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे करायला मी तयार आहे. शेतकऱ्यासाठी आवाज उचलणं जर का गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे घ्यायला मी तयार आहे. अरे शेतकऱ्यांसाठी फासावर देखील जायला मी तयार आहे. मात्र इथले आमदार आणि इथले आमदार पती 40-40 एकर जमिनी घेतात आणि इलेक्शन मध्ये 4-4, 5-5 कोटी रुपये खर्च करतात. हा खर्च ते कुठून करतात? ही संपत्ती त्यांनी कशी कमावली? त्याच्यावर एसआयटी चौकशी सन्मान्य गृहमंत्री, सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ लावावी. अन्यथा ही रथ यात्रा ऍडिशनल एसपी मॅडम यांच्या तिथून मुंबईकडे रवाना होणार आहे. अतुल चव्हाण यांचा 70,000 कोटीच्या घोटाळ्यात देखील नाव आहे आणि पुन्हा 4,000 कोटीचा घोटाळा केला आणि इथं फुलंब्रीला कारखान्याच्या बाजूला 40 एकर जमीन घेतली. या अतुल चव्हाणकडे एवढा पैसा आला कुठून? सत्तेची गुर्मी आली कुठून? आणि सत्तेच्या गुर्मीच्या पायी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आमच्यावर, शेतकरी बांधवांवर गुन्हे दाखल करतायत. त्यांच्या निषेधार्थ ही यात्रा फुलंब्री या ठिकाणी आली असताना या फुलंब्रीमध्ये आमचे सहकारी मित्र गणेश भैया सुरभये आमचा या ठिकाणी स्वागत सत्कार करणार आहे आणि अशी यात्रा या ठिकाणी पुढे निघणार आहे. चला भैया, आज आम्ही शेतकरी तर्फे आमच्या मंगेश भाऊला
जाहीर पाठिंबा करतो. मंगेश भाऊ तुम्ही फक्त सांगा, आम्ही शेतकरी म्हणून या अनुराधा अतुल चव्हाणला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. या शेतकरी पुत्राचा या जनताची एक कळकळीची विनंती आहे. फक्त मंगेश भाऊ तुम्ही सांगा, या अनुराधा ताई चव्हाणला काय करायचं आम्ही सगळे शेतकरी मिळून एक करून दाखवू. जय जवान, जय किसान, जय भाऊ, मंगेश भाऊ तुम आगे बढ़ो. चलो मैं आगे बढ़ता हूँ. माझं काय चुकलं ते सांगा ना सर. मला काय म्हणायचं, तुम्हाला प्रतिबंधक कारवाईसाठी नाही का बरं कारवाई का बरं तेच प्रश्न आहे. बोलवलं तुम्हाला. सर असं माझं काय चुकलं, मी शांततेत चाललो मी. माझं काही उद्देश नाही, काही नाही. माझे प्रश्न आहे, मला उत्तर मागायचे लोकशाही पद्धतीनं मी मागतोय. तक्रार द्या. मी पण एक सामान्य नागरिक आहे, माझी पण तक्रार द्या. आमदाराचं ऐकून तक्रार घेताय तुम्ही, मग माझी पण घ्या. माझा पण आरोप आहे, माझ्याकडे पुरावे आहे सगळे, व्हिडिओ कॉपी आहे सगळे. मला काय म्हणायचं, तुम्हाला जायचं ना तुम्ही साध्या असं तुम्ही गव्हर्नमेंट देऊ शकता. असं आंदोलन आम्ही मी ऑफिसला जाणार नाही, मी बाहेर बसणार आहे. माझी समस्या मीडियासमोर मांडणार आहे, सोशल मीडियासमोर मांडणार आहे. तुम्ही माझी पण तक्रार घ्या. मी साध्या वेळेस जातो, माझी तक्रार घेईन नाही कोणी, त्यांचे आमदार म्हणून घेतली. मला बोलवलं तर मी चाललो साहेब, मला तुमच्या गाडीत नाही यायचं. कायदेशीरसाठी तुम्ही असं आंदोलन नाही साहेब, माझं पण ऐकून तर घेतलं पाहिजे ना. माझं काय चुकलं, माझं ऐकून तर शेतकऱ्यासाठी आवाज उचलला म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला, बरोबर. मग आता यांच्यावर 250 कोटीचा घोटाळ्याचा आरोप आहे. माझी तक्रार घ्या. काल परवाच्या अंबादास दानवे साहेबांनी केलेला आरोप आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे. माझी तक्रार घ्या आणि मग मी पण शांततेत सहकार्य करतो. नाहीतर हे बघा, मी काही उद्रेक करत नाही, शांततेत चाललो. असं सुडाच्या भावनातून साहेब तुम्हाला चेक करता का सांगा बरं. माझं काय चुकलं, ठीक आहे, भावनेच्या भारात मी एखादा शब्द बोललो असेल, मग आमदाराला नाही बोलायचं तर कोणाला बोलायचं साहेब आम्ही, खरं सांगा तुम्ही. विषयात यांच्या मागं फिरायचं नाही किंवा यांनाच मतदान करायचं तरच आपले कामं होतील असा मेसेज जातोय की नाही त्याच्यात तुम्ही गुन्हा दाखल करणार बोललो म्हणून. बोलायचं पण नाही. मग काय नेमकं काय आहे सर, म्हणजे तुम्हाला तरी विचार करण्यासाठी गोष्ट आहे ना. लोकशाही राहिली आहे आणि मी पाहणार तर आहे. माझ्या काळजात होते शेतकऱ्याचा कळवाळा, मी त्याला काय करू. तो गुन्हा असेल तर तुम्ही मला मग टाकून द्या, मध्ये तडीपार करून द्या, कुठेतरी पाठवून द्या. काय करू तुम्ही सांगा. तुम्हाला हे चुकीचं वाटत असेल ना. या ठिकाणी सन्माननीय API साहेब आलेले आहेत. त्यांचं म्हणणे की बाबा तुमच्यावर आम्ही कारवाई करणार नाही आहोत. मी काय दारूसाठी भांडत नाही, मी काय वाळूसाठी मुरमासाठी भांडत नाही, मी शेतकऱ्यासाठी भांडतो आहे आणि शेतकऱ्यासाठी भांडणं हा माझा अधिकार आहे. आणि म्हणून साहेबांच्या विनंतीला मान देऊ. पण मी म्हणलं मी कुठलीही नोटीस घेणार नाही, पाबंदी होणार नाही. आमदाराला प्रश्न विचारणं हा माझा संवैधानिक अधिकार आहे आणि वारंवार या ठिकाणी मी प्रश्न विचारत राहील असं या ठिकाणी मी सांगून या ठिकाणी साहेबाच्या विनंतीला मान देऊन आजचं हे आंदोलन थांबवत आहे आणि SP ऑफिसकडे जाण्याऐवजी आता आम्ही घरी जातो. सामान्य शेतकऱ्याचं पोरग ज्याने इथल्या शोषित व्यवस्थेने केलेले अन्याय बघितलेले असतात, इथल्या नाजायज सरकारने शेतकऱ्याचं रक्त पिलेलं पाहिलं असतं, कायमस्वरूपी शेतकरी बापाच्या गळ्यामध्ये गळफास पाहिलेला असतो. तेच पोरग शेतकऱ्याच्या प्रश्नावरती सर्वसामान्य माणसाचे प्रश्न घेऊन प्रस्थापितांच्या भिकारचोट व्यवस्थेच्या बोकांडी बसतं, प्रश्न विचारायला सुरुवात करतं. पण त्याच्या हाती काय भेटतं माहितीये, ज्या शेतकऱ्यांसाठी ते प्रश्न विचारतं तेच शेतकरी त्याच्या विरोधात उभे राहतात. मी माझ्याबद्दल बोलतच नाहीये, मला याचा अनुभव आहे. पण अशीच घटना घडलीये सरपंच मंगेश साबळे यांच्या बाबतीत. आधी हा व्हिडिओ बघा. भाजपचे आमदार झाल्या म्हणून भाजपच्याच लोकांचे कामं करणार का असा मी सकाळी प्रश्न विचारला, म्हणून आमच्या आमदार महोदयांना मिरची लागली आणि म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला कार्यकर्ते पाठवून सत्तेची मगरुरी वापरून सिस्टम वापरून माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला. आता मंगेश साबळे म्हणजे सामान्य शेतकऱ्याचं पोर,
इथल्या व्यवस्थेने बेजार केलंय. म्हणून सामान्य माणसांचे प्रश्न घेऊन, शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन इथल्या प्रशासनाला भांडतय, सरकारला भांडतय, प्रस्थापिताच्या अगदी बोकांडी थया थया नाचतय. त्यालाच नेस्तनाबूत करण्यासाठी इथलं सरकार, इथली राजकारणी मंडळी छक्के चाळे करत आहेत. कसं बघा तुम्ही, हे सगळ्यात जास्त दुःखद आहे. त्यांचीच पाहणी आमदार महोदयाने केली होती आणि त्यांना कोणत्याही पक्षाचा सिंबॉल पण नाही, पण समोरच्या व्यक्तीने त्यांचंही सुद्धा किंवा भाजपचे बुथप्रमुख आहे किंवा भाजपचे कार्यकर्ते आहे असं म्हणून त्यांनी त्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. तसेच गेवराईचे पण जे गेवराई पायगावमध्ये रविवारी ताई ज्यावेळेस नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्याकरता आल्या त्यावेळेस हे कोणतंही क्षेत्र निवडलं नाही की आपल्या कार्यकर्त्याचे का भाजपचे का सेनेचे का राष्ट्रवादीचे, परंतु जे नुकसान झालेले आहे तिथं ताईंनी दंडाधिकाऱ्याला एवढे ताकीद दिली की ज्यांचं पण शेवटचं कोणी गरीब तेवढं ज्याचं पण नुकसान झालेलं असेल त्यांना आदेश दिले की सर्वांना ही मदत भेटायला पाहिजे. आणि व्हिडिओ बनवणाऱ्यांनी असा व्हिडिओ बनवला, ताईला ट्रोल केलं, कार्यकर्त्याच्या भावना दुखवल्या गेल्या, शेतकऱ्याचा त्यात अपमान झाला, दंडाधिकाऱ्याचा सुद्धा त्यांनी अपमान केला. या अशा व्हिडिओ बनवणाऱ्यांनी कुठेतरी प्रशासन त्याला त्याच्या नाग्या ठेचल्या पाहिजे अशी आमची विनंती प्रशासनाला. आणि त्यासाठी आम्ही एक हे आहेत प्रोमॅक्स. हो, मुळातच सत्तेमध्ये असणाऱ्या आमदारांना प्रश्न विचारणं म्हणजे अपमान करणं नव्हे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार, संविधानाने दिलेला अधिकार सर्वसामान्य भारतीय म्हणून वापरणं म्हणजे गुन्हा नव्हे. आमदार महिला आहेत म्हणून तुम्ही काहीही करणार का? महिलेच्या आडून एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचं तोंड दाबणार का? आणि त्याच्यासाठी तुम्ही या लोकांना पुढे करणार? याच्यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते जास्त येतं. मुळातच अंधभक्तांची जमीन हादरलीये, कारण की त्यांच्याकडे मुद्दा नाहीये. बोलणारे सत्य बोलतायत, जनतेला सत्य समजायला लागलंय. आमचा शेतकरी रोजच्या रोज जागा होतोय, पण त्याला जाग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांची मुस्काटदाबी करायची आहे का इथल्या फडणवीस सरकारांना? आणि काय विचारलं, तुमच्याच माणसांना फेवर करताय का? हो, हाच प्रश्न होता. तो प्रश्न विचारला की गुन्हा दाखल करणार. अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. या सरकारमध्ये बसलेल्या त्या प्रत्येक भिकार चोट पुढाऱ्याला लाजा वाटल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्हाला वाटत असेल की हा आमदार खासदार तुमचं काम करतील, विसरून जा. तुम्हाला समोर बघितलं की फक्त हसतात ते, तुमच्या कोणत्याच कामाला येत नाहीत. तुमच्या कामाला येणार आहेत ही शेतकऱ्याची पोरं, जे स्वतःचा जीव धोक्यात घालून घरावरती तुळशी पत्र ठेवून तुमच्या हक्कासाठी भांडतायत. अरे तुम्हाला जागृत करतायत. तुम्ही मोठं होण्याचं स्वप्न बघतायत. त्याच लेकरांना जर तुम्ही मागे ओढत असाल तर वाईट आहे बाबांनो. शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी बोलायला माणूस उरणार नाही. आणि तुमची जी शोषित परिस्थिती आहे, इथल्या व्यवस्थेने केलेले अन्याय आहेत, ते कधीच निघून जाणार नाहीत, ते अजून वाढतील. म्हणून शेतकऱ्यांनो, आता तरी जाग व्हा आणि तुमच्यासाठी लढणाऱ्या त्या प्रत्येक पोराला साथ द्या. मंगेश साबळेंवरती झालेल्या गुन्ह्यात, दाखल झालेल्या गुन्ह्याचा मी जाहीर निषेध करतो आणि इथल्या फडणवीस सरकारला एक इशारा देतो, तुम्ही जेवढं तोंड जावायचा प्रयत्न कराल तेवढीच जास्त शेतकऱ्याची पोरं उसळणार आणि तुमच्या प्रस्थापित खुर्चीला नेस्तनाबूत करणार.